नमस्कार, मी डॉक्टर धनंजय देशपांडे, ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. डिजिटल अरेस्ट हा सायबर फ्रॉडमधला सर्वात भयंकर प्रकार सध्या वेगाने वाढतोय. काही जणांना माहिती असेलही, पण मला अनेकांनी विचारलेलं आहे की नेमका हा प्रकार काय असतो तो जर आम्हाला समजावून सांगा. तर त्यासाठी आज घेऊन आलोय की डिजिटल अरेस्ट म्हणजे काय असतं आणि त्याच्यातनं किती त्रास होतो आणि त्याच्यातनं सुटायचं कसं. तर होतं असं की तुम्हाला एक फोन येतो साधा आधी, आणि मग सांगितलं जातं की तुमच्या नंबरवरनं सस्पिशियस काहीतरी ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला पोलीस चौकीत बोलावलं जाईल असं सांगितलं जातं. आणि थोड्या वेळाने नंतर कदाचित पुन्हा एक थोड्या वेळाने तुम्हाला व्हॉट्सअपवर कॉल येतो, व्हिडिओ कॉल, आणि त्याच्यामध्ये पोलीस गणवेशातला एखाद्या हवालदाराचा फोन असतो, तो असं वाटतं तुम्हाला, आणि तो तुम्हाला सांगतो की तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल झालेली आहे, तर मी अमुक अमुक कुठलं तरी एक नाव घेतात, या डिपार्टमेंटमधनं बोलतोय, तर तुम्हाला अटक करायला यावं लागेल आम्हाला, तर पत्ता वगैरे देऊन ठेवा. तुम्ही गडबडून जाता. मुळात तुम्ही काही सस्पिशियस संशयास्पद काही केलंय की नाही हेच तुम्ही विसरून जाता, पण ते ज्या धमकावणीच्या आवाजात बोलत असतात त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाता. आणि मग थोड्या वेळाने गॅप टाकून नंतर पुन्हा व्हिडिओ कॉल येतो आणि सांगितलं जातं की तो हवालदार मगाशीचाच सांगतो की आमच्या मोठ्या साहेबांशी बोला, असं म्हणून मोठ्या साहेबांकडे म्हणजे इन्स्पेक्टर किंवा त्याच्यावरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गणवेशातला एक माणूस बसलेला दिसतो तुम्हाला. टेबल वगैरे ऑफिस सारखा सेटअप, अगदी नाटकात स्टेजवर नेपथ्य कसं असतं तसं हे भामटे लोक आजकाल तसा सेट तयार करतात. एखाद्या रूममध्ये कुठं करतात देव जाणे, आणि तिथं सगळं सेट, पाठीमागं सत्यमेव जयते वगैरे सगळं लावलेलं असतं, आणि तुम्हाला वाटतं की खरोखर पोलीस चौकीतनं इन्स्पेक्टर बोलतोय, आणि तुम्ही आणखी हादरून जाता. मग तुम्हाला तो दमदाटी करायला लागतो, धमकावायला लागतो की तुम्हाला कमीत कमी 3 वर्षाची तुरुंगवास होईल, 4 लाख रुपये दंड होईल वगैरे, इतका मोठा भीषण गुन्हा तुमच्याकडनं झालेला आहे वगैरे वगैरे. इतकं रिपिटेटिव्हली तुम्हाला ते बोललं जातं की तुमच्या मनावर जणू हिप्नोटाईज केलं जातं, घाबरून जातं तुम्ही. मध्यमवर्गीय माणसं आपण, पोलीस म्हणलं कीच आधी घाबरतो, त्यात इन्स्पेक्टर बोलतोय चौकीतनं म्हणलं अजून घाबरण्यात येतं, आणि मग तिथून त्यांचा खेळ चालू होतो. मग नंतर दुसरा त्याचा वरिष्ठ साहेब येतो आणि तो म्हणतो की तुम्ही भल्या घरचे दिसताय, आम्ही माहिती काढली आहे, तुमच्याकडनं नकळत झाला असेल तर तुम्हाला आम्ही सोडवू शकतो, अमुक अमुक लिंक पाठवतो, त्या लिंकला पैसे भरा, तुमची सुटका करण्यात येईल. हा एक भाग झाला, तुम्ही तातडीनं पैसे पाठवून मोकळे होता. पण नंतर परत कॉल येतो आणि सांगतात की नाही, एवढे पैसे नाही पुरणार तुमच्या गुन्ह्यासाठी, म्हणून परत मागणी केली जाते आणि परत लुटलं जातं. हा एक भाग झाला डिजिटल अरेस्टचा. आता दुसरा भाग सांगतो जो भयंकर आहे. तो असा असतो की तुम्हाला अरेस्ट करण्यात आता तुम्हाला चौकीत यावं लागणार नाही भल्या घरचे दिसताय म्हणून, तर त्याच्याऐवजी तुम्हाला घरामध्ये स्थानबद्ध करण्यात येत आहे. दॅट इज कॉल्ड डिजिटल अरेस्ट. आणि तुम्ही बंद खोली, स्वतःला एका खोलीत बंद करून घ्यायचंय, घरच्यांशी सुद्धा बोलायचं नाहीये, कोणालाही काहीही बोलायचं नाही पुढचे 48 तास. 2 दिवस तुम्हाला अरेस्टमध्ये ठेवण्यात येत आहे, असं म्हणून तुम्हाला दर 1-1.5 तासांनी प्रेशराईज केलं जातं. तुम्ही घाबरून दरवाजा बंद करून बसता, घरच्यांना काही कॉन्टॅक्ट करत नाही, घरचे घाबरून जातात. फक्त फार तर एखाद्याने विचारलं तरी तुम्ही सांगता की नाही, काहीतरी गडबड झाली, पोलिसांशी बोलतोय. इतकं पण बोलायची संधी फार कमी जणांना देतात ती लोक. आणि मग तुम्हाला अटकेतनं सुटायचं असेल तर पैसे मागितले जातात, किंवा तिसरा भाग सुरू होतो त्याच्यानंतर. तो तिसरा भाग त्याहून भयंकर असतो, तो असतो कोर्ट सीन. म्हणजे जसा तुम्हाला पोलीस चौकीचा सीन दाखवला जातो तसाच कोर्टात कसं असतं तसाच सीन दाखवला जातो. 1-2 वकील दाखवले जातात, काही माणसं बसलेले दाखवले जातात, आणि वरती जज बसलेला असतो आणि त्याच्यासमोर सुनावणी तुमच्याबद्दलची चालू आहे असा आभास निर्माण करण्यात येतो. तुमच्या वतीनं वकील बोलतो, त्यांच्या असं ते सगळं सुरू असतं. आणि मग शेवटी तुम्हाला दोषी ठरवण्यात येतं आणि तुम्हाला मग 3 लाख रुपये दंड, 4 लाख रुपये दंड वगैरे वगैरे असं ते करून तुम्हाला तो दंड भरण्यासाठी लिंक पाठवली जाते आणि तुम्हाला ती नाईलाजाने भरावी लागते. मित्रांनो, एवढं आता तुम्हाला वरवर तुम्हाला हसायला येईल, मी सोपेपणाने सांगतोय म्हणून, पण लोकांचे ह्याच्यात लाखो रुपये गेलेले आहेत. परवाच्याच पेपरला बातमी वाचली आपण, 26 लाख रुपये एका माणसाचे गेलेले आहेत. दुसऱ्याचे काहीतरी 40 लाख गेलेले आहेत, कुणाचे तर 3 लाख गेलेले आहेत. इतकं भीषण हे सगळं प्रकरण आहे. तर कृपया एक नेहमी लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो तेच, कुणाचाही कशाचाही कारणासाठी फोन येऊ, तुम्ही पॅनिक व्हायचं नाही, घाबरायचं नाही.
मुळामध्ये कुठलंही पोलीस डिपार्टमेंट, कुठलंही शासकीय डिपार्टमेंट असं व्हिडिओ कॉल करत नसतं. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. असा कुणाचा कॉल आला तर त्याला म्हणायचं, जा तुला काय करायचं ते कर, बिनधास्त बोला आणि मोकळे व्हा. आणि जवळच्या पोलीस चौकीत जाऊन याची रीतसर तक्रार दाखल करा की असा असा मला फोन आला होता. त्यांना माहिती करून द्या. जे आलेले नंबर त्या पोलिसांकडे सोपवा. म्हणजे कदाचित तुमच्यासह इतरांची पण फसवणूक थांबेल आणि तुम्ही तर अजिबात घाबरायचं नाही. मुळात असा फोन आला आणि त्यांनी असं काय म्हणायला लागलं की कॉल कट करा आणि तो नंबर ब्लॉक करा, विषय संपला. दुसऱ्या कुठल्या नंबरवरून आणाल तरी तेच रिपीट करत राहा. भयंकर सापळा आहे हा. पण तुम्ही शांत राहिला तर त्यांचं काहीही डाळ शिजणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, पोलीस कधीही असं तुम्हाला व्हिडिओ कॉल करत नाहीत. तुम्हाला थेट भेटायला बोलवतात किंवा थेट तुमच्या घरी पोलीस येतात. एवढंच लक्षात ठेवा. आणि आपण जर काही केलंच नाही तर घाबरताय कशाला? कर नाही तो डर किस बात की है. घाबरायचं नाही. लक्षात आलं? धन्यवाद.